उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधल्या घटनेनं अवघा देश हादरून गेलाय। 3 अल्पवयीन मुलींनी ज्या सख्या बहिणी होत्या त्यांनी आत्महत्या केली। कारण काय तर कोरियन कल्चर त्यांना आवडायचं आणि कोरियन गेम्स त्या खेळायच्या। सुरुवातीला असं वाटलं होतं की टास्क बेस्ड काही गेम होते आणि त्यात आत्महत्येचा टास्क असावा असा एक अंदाज व्यक्त केला जात होता आणि त्या अनुषंगाने ही आत्महत्या झाली असावी। मात्र तसं नाही आहे। आता पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर काही मुद्दे समोर आलेले आहेत। त्यापैकी प्रमुख मुद्दा तो म्हणजे या मुलींवर ज्या कुटुंबामध्ये त्यांचं पालन पोषण होत होतं त्या कुटुंबाची पार्श्वभूमी त्याचा सुद्धा काही परिणाम झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अर्थात या सगळ्या मुद्द्यांचा आपण वेध घेणार आहोत, जाणून घेणार आहोत की नेमकं या मुलींच्या या कृतीमागे काय कारण होती। नकुल वंजारी सुद्धा आपल्या सोबत आहेत। काल वंजारी सर आपण या मुद्द्यावर खूप चर्चा केली, म्हणजे आपण कालचा मुद्दा वेगळा होता, आज थोडासा वेगळा मुद्दा आहे, कुटुंबाचा मुद्दा आपण आजच्या चर्चेमध्ये घेतलेला आहे। प्रामुख्याने या कुटुंबाची पार्श्वभूमी आता समोर आलेली आहे। एक व्यक्ती 3 महिलांसोबत राहत होत्या आणि 3 महिलांपासून त्याला 5 मुलं होती आणि अशी सगळी कुटुंबाची गुंतागुंत होती। या सगळ्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येते की या मुली फक्त त्या कोरियन गेमच्या आहारी जाऊन त्यांनी आत्महत्या केलेली नाही, कदाचित त्यांच्या कुटुंबाच्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम झाला असावा अशा स्वरूपाची शक्यता जरी पोलीस तसं म्हणत नसले तरी सुद्धा व्यक्त केली जाते। तुम्हाला असं वाटतंय का की हा प्रकार त्यामुळे कदाचित झाला असेल? नमस्कार. मला असं वाटतं की आता जसं पोलिसांची माहिती समोर येईल तसे याला अनेक कांगोरे असतील। यामध्ये जो घरातला मुद्दा तुम्ही मांडला याचा नक्कीच काही प्रमाणात मानसिक परिणाम मुलांवर होतो। कारण ज्यावेळेस मुलं बघतात की एक वडील आणि 3 आई आहेत आणि वडिलांची वेगवेगळी रिलेशनशिप 3 आईंबरोबर कशी आहे, त्यातले प्रत्येक आईचं मूल हे त्या रिलेशनशिप कडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतं। आणि ज्यावेळेस एवढा घरामध्ये गोंधळ असतो की वडीलच जर एका व्यक्तीबरोबर स्टेबल राहू शकत नसतील तर कुठेतरी मुलांच्याही संगोपनावर याचा परिणाम होतो। वडील कितपत प्रत्येक व्यक्तीकडे आणि प्रत्येक स्त्रीच्या मुलांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे हे निश्चितच बघितलं पाहिजे। मुली जर 12, 14 आणि 16 वर्षी अशा प्रकारे आत्महत्या करत असतील तर हे काय सडनली एका दिवसात होण्याची शक्यता कमी आहे। याच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून त्यांना काही ना काही ऑनलाईन गेमिंगच्या व्यतिरिक्त दुसरेही काही मानसिक अडचणींची लक्षणं आहेत का, घरामध्ये मॅडमनी सांगितलं तसं कम्युनिकेशन तेवढं फ्री आहे का, त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची मुभा आहे का, त्यांना आई वडिलांच्या रिलेशनशिपवर काही ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यामध्ये त्यांना विचारात घेतलं जात आहे का आणि त्याच्यामधून काही कुटुंबामध्ये कलह निर्माण होत आहेत का, त्याचाही परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतोय का, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। आणि या व्यतिरिक्तही जर वडिलांमध्ये किंवा आधीच्या फॅमिली मेंबर्स मध्ये काही जेनेटिकल हिस्ट्री असेल थोडंफार मानसिक आजाराची तर त्याचीही शक्यता मुलांवर होण्याची, त्याचाही परिणाम मुलांवर होण्याची शक्यता असते। तर या सर्वच गोष्टींकडे आपण बघितलं पाहिजे। या केसमध्ये प्रामुख्याने एक मुद्दा लक्षात येतोय तो म्हणजे या तिघींचंही एकमत होतं, म्हणजे तिघी जणी या एकाच सारख्या वागायच्या, तिघी कुठल्याही मुद्द्यावर त्यांचं एकमत होतं। साधारणपणे भावंडांमध्ये किती जरी प्रेम असलं तरी सुद्धा भावंडांमध्ये भांडणं होत असतात, एका मतावर भावंड शक्यतो येत नाहीत, पण या तिघी जणी एका मतावर येत होत्या। याची कारणं तुम्हाला डॉक्टर नकुल काय वाटतात? मला असं वाटतं की एकत्र त्यांचं मत असणं या मागे वेगवेगळे कारण असू शकतात। त्यातलं एक ऑफकोर्स गेमिंग जे आपल्याला सध्या दिसत आहे, जर तिघींनाही सवय असेल मोबाईलची तर ऑफकोर्स मोबाईल वापरावरून तिघींचं एकमत होत असणार आहे, गेम खेळण्यावरून तिघींचं एकमत होत असणार आहे, त्याच्यापासून दूर ठेवल्यानंतर तिघींचं एकमत होत असणार आहे की आम्हाला खेळू दिलं जात नाहीये। या व्यतिरिक्त घरामधली काही कलह असतील जे त्यांना पटत नसतील, आई वडिलांचे असतील किंवा त्यांच्याबरोबर असणारे आई वडिलांचे काही रिलेशनशिप इश्यूज असतील, यावरही त्यांचं काही एकमत असेल की आपल्याला नीट लक्ष दिलं जात नाहीये किंवा आपल्याला पाहिजे तसा घरामध्ये आपण म्हणू शकतो कम्युनिकेशनचा वाटा मिळत नाहीये। या सगळ्या गोष्टींवरून बऱ्याचदा त्यांचं एकमत होऊ शकतं, कारण त्या तिघी फार एकमेकांपासून लांब नव्हत्या, 2-2 वर्षांचंच अंतर होतं। तर काही प्रमाणामध्ये नक्कीच या गोष्टी असू शकतात। वंजारी सर, एक मुद्दा असा आहे की या केसमध्ये स्पेशली जर विचार करायचा झाला तर या केसमधला जो कुटुंब प्रमुख आहे तो स्टॉक ट्रेडर आहे, म्हणजे त्याचं कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन नाही आहे। कर्जबाजारीपणाच्या सुद्धा बातम्या समोर येत होत्या, त्यांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की मी काही कर्जबाजारी वगैरे नाही आहे, पण साधारण आर्थिक अडचणी या कुटुंबाला होत्या, म्हणजे एक मोबाईल विकून त्यांनी लाईट बिल भरलंय अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। तर या आर्थिक अडचणींमुळे हा सगळा प्रकार आणखीन वाढत जातो आणि काय काळजी घेतली पाहिजे
घरातल्या मोठ्या लोकांनी की आपली जर आर्थिक अडचण असेल तर ती मुलांपर्यंत पोहोचू नये यासाठी? मला असं वाटतं की ट्रेडर आहे आणि त्यांना आर्थिक अडचणी आहे, तर त्यांनी अक्षरशः मोबाईल विकून पैसे भरले किंवा बिल भरलं, याचा अर्थ असा आहे की कुठेतरी वडीलही तणावामधून जात होते. त्याच्यामध्ये त्यांना आर्थिक लॉस होत होता आणि ते स्वतः तणावामधून जात असल्यामुळे त्यांचं मुलांकडे किती लक्ष गेलं असेल हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःच्याच अडचणींमध्ये गुंतलेला असतो तेव्हा तो आजूबाजूचं जग बघू शकत नाही किंवा आजूबाजूच्या अडचणी बघू शकत नाही, मुलांच्या इमोशन्सशी कनेक्ट होऊ शकत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबरीने मुलांना हे सगळे लक्षणं येत आहेत, जसं मॅडमने आता सांगितलं की मागच्या 6-8 महिने असतील किंवा काही वर्ष असतील जेव्हापासून त्यांना छोटे छोटे लक्षणं आहेत, हे लक्षणं लक्षात येणं किंवा ते आल्यानंतर त्याचं गांभीर्य असणं आणि त्याचं गांभीर्य असल्यानंतर त्याच्यावर पाऊल उचलण्यासाठी न्यूनगंड न बाळगता मानसोपचार तज्ञ असतील किंवा काउन्सिलर्स असतील यांच्याकडे मुलांना घेऊन जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. आर्थिक अडचणी हा एक फॅक्टर असू शकतो. मला असं वाटतं ज्यावेळेस अशा टोकाच्या गोष्टी मानसशास्त्रामध्ये होतात आत्महत्येसारख्या आणि तेही सामूहिक आत्महत्येसारख्या एकामागे, त्यावेळेस याच्या पाठीमागची सायकोलॉजी फक्त एका फॅक्टरमुळे असू शकत नाही. आर्थिक अडचणी असतील, घरातले आपण बोललो तसे काही रिलेशनशिप इश्यूज असतील, मुलांकडं कम्युनिकेशन करण्याची जी इच्छा आहे किंवा त्यांना जी सूट आहे ती नसेल, त्यांच्याकडे पालकांचं झालेलं दुर्लक्ष असेल, बरोबर, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि पालकांनी आर्थिक अडचणी समजून सांगताना जर पालक त्या अडचणीमध्ये आहे तर त्यांचं वागणं तसं आहे का, म्हणजे ते पैशाची काटकसर करता आहेत का, त्या गोष्टींची काटकसर करताना मुलांना दाखवताय का आम्ही हे का करतोय, कशासाठी करतोय, मुलांना या गोष्टींची जाणीव ते करून देत आहेत का वेळोवेळी, आणि ते पण चांगल्या शब्दामध्ये, त्यांना समजेल अशा शब्दामध्ये, त्यांना दोष न देता. तर कम्युनिकेशन आणि रिलेशनशिप मधला ट्रस्ट वाढतो, तर मुलांना सेफ वाटतं घरातलं वातावरण, आणि त्यातून या गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत किंवा त्या गोष्टींना आपण वेळीच काहीतरी इलाज करू शकतो. अगदी धन्यवाद डॉक्टर नकुल वंजारी सर. आणि कुटुंबाची भूमिका या सगळ्या आपल्या जगण्यामध्ये किती महत्वाची आहे या मुद्द्यावर आपण ही चर्चा केली होती. प्रामुख्यानं कुटुंबात सुरक्षित वाटावं यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल आपण चर्चा केली.